शिव शिव. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुं गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्रया सदा भवतु मे भो राम माम् उद्धरम्. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं श्रीराम नाम वरानने. रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझविणे नाही तुझ्या तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तू तात मी बालक तू तात मी बालक. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अस्ति गिरिशमस्यात् कज्जलं सिन्धुपात्रे सुरतुर्वरशाखालेखनी पत्रमुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति. शिवगुरु शिवो देवा शिवबन्धुशरणां शिवात्मा शिवो जीवः शिवादन्यत्र किञ्चनं. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नंदतो ज्ञान राजा सुपात्र. आठविता पुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. कृष्ण भगवान की जय. दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बली की जय. मूर्तिनाथ महाराज की जय. मौनेश्वर भगवान की जय. श्रृंगी माता की जय. भारत माता की जय. गीता माता की जय. गो माता की जय. गंगा माता की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. आज के आनंद की जय. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ. राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाय श्री.
त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जुळ जुळ वाहे गंगा श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी जुळ जुळ वाहे गंगा वाहे तिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री जुळ जुळ गंगा वाहे श्री गंगा वाहे श्री जुळ जुळ गंगा वाहे श्री राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री या बोला शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची ओ आवड तुला बेलाच्या पानाची 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 ओ आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची हाताने टाळे मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळी मुखाने राम श्री राम जय राम जय जय राम हाताने टाळे मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळी मुखाने राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हरे राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम हाताने टाळे मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळे मुखाने राम श्री राम जय राम जय जय राम जगदंबा जगदंबा भवानी जगदंबा 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 आई भवानी जगदंबा जगदंबा
आई भवानी जगदंबा जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा आई भवानी जगदंबा सप्तशृंग तू जगदंबा आई भवानी जगदंबा सप्तशृंग जगदंबा आई भवानी जगदंबा माता रेणुका जगदंबा आई भवानी जगदंबा माता रेणुका जगदंबा आई भवानी जगदंबा तुळजा भवानी जगदंबा आई भवानी जगदंबा तुळजा भवानी जगदंबा ओ जगदंबा जगदंबा आई भवानी जगदंबा जगदंबा हो जगदंबा आई भवानी जगदंबा काने नारे मुखने राम श्री राम जय राम जय राम हाताने टाळे मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम काने टाळी मुखने राम श्री राम जय राम जय जय राम हाताने टाळे मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जय हो सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय मौनेश्वर भगवान की जय तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय श्री माता की जय भाग्यानंद की जय शिव शिव वंदन व्यासपीठ या अद्भुत दृष्ट लागावा अशा कार्यक्रमाचं नियोजन करणारे सर्व पुण्यात्मे या मानुरी आणि पंचक्रोशीतील सर्व विविध भागात जनकल्याणासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योजनांचा पाठपुरावा करून त्यासाठी व्यग्र असणारे सर्व समायोजन सामर्थ्य पणाला लावणारे विविध क्षेत्रातले मान्यवर सुंदर असा स्वरांचा साच सत्संगाला हवाय म्हणून आलेले स्वर सम्राट भजनी मंडळ मानोरी गावातील जय जनार्दन भक्त मंडळ, जय बाबाजी भक्त मंडळ, जय हरी भक्त मंडळ, स्वाध्यायी असतील, गायत्रीवाले असतील, विविध मार्गाने परमात्म्याची उपासना करणारे भगवत प्रेमी माता बंधू भगिनीजन, विशेषतः ही संख्या तुमचं बरंच काही सांगून गेली आहे. महाशिवरात्र पर्व कालावर लोक शिवालयाकडे जातात, शिवमंदिराकडे जातात, त्याच्या रूपाचं, स्वरूपाचं, स्वभावाचं, सामर्थ्याचं आणि विशेषत्वानं दिव्यत्वाचं दर्शन घ्यायला
आज भगवान शंकर सपत्नीक आपल्याकडे येऊन बसले. नुसते नाही, आपल्याकडे तोंड करून बसले. नुसतं तोंड नाही, शांत बसले. तर यांचं फार जमत नाही असं पुराणात वर्णन आहे. कायम खटके. एवढा भानगडी दुसऱ्या कोणाच्या नसतील. गणपतीचे वाहन उंदीर आणि भगवान शंकराच्या गळ्यातला सर्प यांचं पटत काय? रोज खाऊ खाऊ धाव धाव. बरं, शंकराच्या गळ्यातला नाग, कार्तिक स्वामीचं वाहन मोर, या दोघांचंही पटत नाही. रोज भानगड. इकडे भगवान शंकराचं वाहन नंदीन, पार्वतीचा वाघ, खरोखरचा वाघ. यांचं पटेल काय? नाही. पार्वती ही भगवान शंकराची अभिन्न परांबा राजराजेश्वरी जगदंबा जगज्जननी भक्ती महाराणी पार्वती मांडीवर आहे आणि डोक्यावर एक आणून ठेवली गंगामाई. या दोघींची सौती मत्सर हेही मिटाना. रोज भानगडी, रोज भानगडी, रोज भानगडी. तरी एवढे शांत का बसले ही मंडळी? बरं, खाणारे किती? शेषाचे 1000 तोंड, शंकराचे 5 तोंड, गणपतीचं तुम्हाला माहिती डेरी केवढी आहे. सगळं आहे, पण एकही रेशन कार्ड नाही घरात. आणि तरीही शांत आहे. आणि हे शिकवण्यासाठीच त्यांचा अवतार आहे. शिवम शांतम जगन्नाथम लोकानुग्रहकारकम. महाशिवरात्रीचा पर्वकाल आहे. समोर आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ भगवान मौनेश्वर महादेव आहे. आणि त्यालाच लागून शिवयोगी जनार्दन स्वामी महाराजांची अद्भुत प्रतिमा आहे. आणि प्रवचन करायला शिवभक्त सापडला तुम्हाला. पर्वकाल शिवरात्रीचा, मंदिर शिवांचं, मूर्ती शिवयोग्यांची, प्रवचनकार शिवभक्त, आणि उत्सवाचं नाव शिवरात्र, महाशिवरात्र. एवढा अद्भुत अद्वितीय योगायोग ज्या गावाला, ज्या भक्तांना, ज्या भाविकांना मिळाला, त्यांच्या इतकं भाग्य कोणाचं आहे? कोणाचं आहे? कुणाचं आहे? तुमच्यासारखं आहे कोण? धन्य अजिदिन संत दर्शनाचा, धन्य अजिदिन संत दर्शनाचा, धन्य अजिदिन संत दर्शनाचा, धन्य अजिदिन संत दर्शनाचा. अनंत जन्मीचा क्षीण गेला, अनंत जन्मीचा क्षीण गेला, अनंत जन्मीचा क्षीण गेला, अनंत जन्मीचा क्षीण गेला. वाटे त्यासी मज वाटे त्याची आलिंगन द्यावे, मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे, मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे. मला सांगा, आधी कोण आलं इथं? आधी कोण आलं? आधी कोण आलं इथं? संत की देव? बाबाजी येऊन गेले ना अगोदर कधी? हो का नाही आले? हो आले होते ना? आले होते. नक्की. आधी कोण आले? बाबाजी आले. आणि त्यानंतर भगवान शंकर आले. देव असतील तिथं संत असतीलच असं नाही, पण जिथं संत आहे तिथं देव असतातच. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. नाचा गजर होतो तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. तिथं देव असतो. आणि हे सगळं वैभव आपल्याला मिळालं आहे. फोन आला, भाऊ पाटील कुठे? नाही बाबा, कार्यक्रमात आहे. आमच्याकडे महाशिवरात्रीला कार्यक्रम आहे. कोण बोलतो? म्हणे श्रावण. श्रावण?
भाद्रपदात श्रावण कसा काय आला म्हणलं? श्रावण तर निघून गेला. नाही ना म्हणे, हा दुसरा श्रावण आहे. कुठे म्हणे? मानुरी. म्हणलं तुमचा रवी पश्चिमेला उगवला का काय आज? मानुरीकरण भाऊ पाटीलला बोलवतील. नाही, खरंच बोलावलं. माझा विश्वास बसत नाही. कुठे रवी पश्चिमेला उगवला का म्हणलं? माझ्या दृष्टीने फार मोठं आश्चर्य होतं ते. कारण महिन्यातून एक चक्कर इथून जाते, ते कुत्रं वळून पाहत नाही, ते भुंकूनही पाहत नाही, ढुंकूनही पाहत नाही. पण आज त्या निमंत्रणाच्या माध्यमातून इथे येणं झालं. ही मंडळी आहे तर सगळी, या सगळ्यांचा सद्गुरू जनार्दन स्वामी प्रति असलेला सद्भाव, मग तो मंदिराच्या उभारणीत असेल आणि सातत्यपूर्वक धर्म कार्यात असेल, हे सगळं पाहिलं असं वाटतं. संत समागमे धरावे आवडी आणि करावे तातडी परमार्थाचे. आणि याला ज्याला अशी संतांच्या स्मरणाची, सेवेची, सान्निध्याची, तदसोंगणा समर्पणाची, प्रत्यर्पणाची सवय लागली आहे, त्याचं जीवन धन्य होणार. याच्यात नवीन नाही काही. अशीच संगत धरा, पण धरल्यावर करायचं काय? करावी तातडी परमार्थाची स्पर्धा. तिथं पळा, इकडे तिकडे पळू नका. 3 मित्र फिरायला गेले होडी घेऊन समुद्रात. वादळ आलं, होडी तुटली, प्रत्येकाला एक एक फळी मिळाली. आणि त्याच्या आधाराने पोहत पोहत एक छोटं बेट होतं निर्जन. कुत्र्याने, वाघने, माणूसाने काही चिट्टमंत पाखरू नाही, भयान त्या बेटावर जाऊन बसले, खायला न खरडायला. काय करणार? 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, आठवडाभर गेला. यांचे आतरडे वळायला लागले, देवाची प्रार्थना करायला लागली. आता कोणी सोडवत नाही, कोणी इकडे येतही नाही म्हणाले. देवानं देवदूत पाठवला, जा त्यांच्याकडे. आला तो. काय हवंय? पहिला जो होता तो म्हणाला देवदूताला, मला माझ्या बायका पोराकडे नेऊन घाल भाऊ, मला कर्माना, मला जमाना. उचलला, 1 मिनिटात नेऊन घातला. दुसरा होता, तुला काय पाहिजे? मला माझ्या दुकानावर नेऊन घाला, मला कर्माना 8 दिवस झाले, काय धंदा आहे, काय नुकसान आहे, काय नफा आहे. बरं, देवदूताने संकल्प केला, 1 मिनिटात पोहोचून दिलं ते कुठे दुकान असेल. तिसरा होता, आणि तो सांगण्यासाठी मी दृष्टांत सांगितला. संत समागमे धरावी आवडी. कुणाची संगत धरावी? कुणाची धरावी? तिसऱ्याला विचारलं, अरे तुला काय हवंय? तो म्हणाला, बायका पोरान वाचून त्याला कर्माना म्हणून त्याला तिथं नेऊन घातला. दुकाना वाचून याला कर्माना म्हणून त्याला नेऊन घातला. पण या दोघांना वाचून मला इथं कर्माना, त्यांना परत तिथं आणून घाला. काय झालं उपयोग? 1 मिनिटात पुन्हा देवदूताने, का हो नाही, त्यांनी सांगितलं, त्याची इच्छा राहिली, पुन्हा आणून घातले. मरा कुत्र्याच्या मोठे. जे रिवस आणतात, जे ब्रह्मनिर्माण करतात, जे दिशाभूल करतात, जे फसवणूक करतात, जे नाटक करतात, अशांची संगत धरू नका. भगवान शंकराची भक्ती अवघड आहे. महाशिवरात्र पर्वकाल म्हणून सांगायचा आहे शिवमहिमा, शिवयोगी महिमा. जगात असा एकच देव भगवान शंकर, ज्याची जग पूजा करतंय, त्याच्या बायकोची पण करतंय. नवरात्रात करतं ना, दुर्गे दुर्गड भारी, बरोबर ना? त्याच्या लेकराची पण करतायत. कोण लेकरू? सुख करता कार्तिक स्वामीची पण करतायत. छोडो यार. त्यांनी डोक्यावर चंद्र घेतलाय शंकर, आणि त्या चंद्राचीही पूजा. त्यांनी डोक्यावर गंगा घेतली, तिची पूजा. ब्रह्मादृश्य करोत्पन्न त्रिकंडक विराजिते गौतम प्रार्थते गंगे गोदावरी नमोस्तुते. गळ्यात नाग घातलाय, त्याचीही पूजा. नागपंचमीच्या सणी आहे ना, ज्याच्यावर बसून चालले त्या नंदीबाईलाची पूजा. पोळ्याच्या दिवशी भगवान शिवाशी जे प्रत्यक्ष जोडले गेले, सान्निध्यात आहे, सेवेत आहे, त्याची जगाने जर पूजा केली असेल तर मौनेश्वर महादेवाच्या माध्यमातून सद्गुरूंच्या परमार्थ प्रवणतेत संलग्न झालेला हा जय जनार्दन परिवार, भक्त मंडळी, जय बाबाजी परिवार, किंवा जी कोणी दानशूर इथं या ठिकाणी पुण्यातनं आहेत,
त्यांचा महिमा काय सांगू तुम्हाला. भगवान शंकर अपारम परमोदारम चतुर्वर्गस्य साधनम. आणि म्हणून खूप चांगलं केलं, खूप चांगलं केलं. मी एकदा पाहुणा म्हणून गेलो होतो आमच्या बहिणीकडे आणि रात्री मुक्कामाला थांबलो, बास टाकली बाहेर, झोपलो. तिथं त्यांचा एक आजोबा तिथं होता बाहेर बसला, काही काम येत नव्हतं त्याला, म्हातारा. पण तो उठला का बिडी, उठला का बिडी, ती संपली का दुसरी. मी म्हणलं बाबा काय हो, तुम्हाला काय अडचण आहे नवीन पोरांना? म्हणजे काय झालं? तेव्हा मी नवीन पोरगा होतो त्याच्या दृष्टीने. अरे बाबा चोर आले आणि त्यांनी इडी चमकली, पाहिली का तिकडे येणार नाही, अरे कोणतरी बसले तिथं म्हणून इडी पी आठवतो, ती झाली का ती झाली का ती. एक निर्बुद्ध म्हातारा, वयानं म्हातारा झाला, त्याला खात्री आहे, घरच्यांना खात्री आहे की दाराशी बाजेवर म्हातारा झोपला, बिडी पिताना बसलाय तर चोर येणार नाही. तुम्ही असा म्हातारा आणून ठेवला गावाच्या वेशीवर. अद्भुत शिवयोगी जनार्दन स्वामी महाराजांची मूर्ती बसवली. आता कशी घुसतील कोणी इथं? होऊच शकत नाही. कौतुक आहे, धन्यवाद आहे तुम्हाला. ही मंदिर, ही मूर्ती, ही प्राणप्रतिष्ठा, हे उत्सव काय आहे, याचा महिमा काय आहे, कशासाठी करायचं? भगवान श्रीराम लक्ष्मण सीता वनात गेले 14 वर्ष. तुम्हाला माहित आहे, एका ठिकाणाहून दंडकारतून जाताना लक्ष्मणाने एकदम हंबरडा फोडला. रामराय धावत आले, काय झालं काय झालं सौमित्रा, काय झालं रे काय झालं? क्षमा करा दादा, दादा क्षमा करा, माझ्या मनात पाप आलं होतं, माझ्या मनात जरा भेद आला होता, माझ्या मनात विकल्प आला. अरे झालं काय? म्हणाले तुम्ही पुढे चालले, तुमच्या मागे सीतामाई, मी चाललोय सगळं सोडून मी सेवा करायला आलो, माझ्या मनाने आलो, मला कोणी पाठवलं नाही. कैकेयीच्या यादीत माझं नाव सुद्धा नव्हतं यांनी जावं म्हणून, तरी मी आलो. पाहता असं वाटायला लागलं मनातल्या मनात की काय घेणं नाही त्यांनी, कशाला आलो बा आपण याच्यामध्ये उद्योग करायला. हां, त्यांची तरी बायको बरोबर आहे, मग इथं घरी सोडून आलो आहे. बरं आपण तसं बोंबडं धिंडायचं, खाय फळं खाय फुलं. बरं खायसाठी आपण यांना आणून द्यायचं, झोपड्या बांधून द्यायच्या, रात्रभर राखण करायची. काय पस्तावा झाला म्हणे बा, राजकुमार राज्य सोडून आलोय असं माझ्या मनात विकल्प आला. सांगत होता लक्ष्मणाने सीतामाईने हंबरडा फोडला. राम म्हणे तुला काय विकल्प आला बा, तुला काय त्रास झाला? मग माझ्या मनात असं जेव राहिलं 10 मिनिटापासून. काय म्हणाले, ठीक आहे आता वनात तुम्ही आले, तुमच्यावर मी आले, धर्माच्या अर्थाच्या कामेच्या नातीच्या रामी वचन घेतले, अग्नी नारायण समोर लागणार, जिथं तुम्ही तिथं मी, माझं काम होतं यायचं. आणि आपण दोघं आलो आणि असं वाटलं की जर दोघंच असतं तर आणखी मजा आली असती. हम तुम एक कमरे में बोलणं, खाणं, बसणं, झोपणं, उठणं, काय मोकळेपणा झाला असता. हे लक्ष्मण भाऊजी कशाला तर पडलं मध्ये, माझ्या मनात येऊ राहिलं. दोघात तिसरं, डोळ्यात कचरं. रामराय हसले, माझी चूक झाली, पण आता नाही वाटत. मी तेवढ्या पुरतं वाचलं, 5 मिनटं वाटलं मला. भगवान श्रीराम म्हणा, लक्ष्मणा ते आपण दुपारी जिथं बसलो होतो सावलीत, तिथून एक ओंजळभर माती घेऊन ये. आणली, सीतेच्या हातात दे थोडी, तुझ्या हातात घे थोडी. आता काय वाटतं? आता तसंच वाटतं म्हणे. कशाला आलो म्हणे झक मारायला वनात, असं वाटतंय. तू म्हणे मला असं वाटतं ही पिढा कशाला आपल्याबरोबर आली, आता माती टाकून द्या. आता काय वाटतं म्हणे? आता नाही वाटत. तुमचा दोष नाहीये, तुमची चूक नाहीये, हा तुमचा विकार नाहीये. तुम्ही ज्या मातीला स्पर्श केला त्या मातीचा हा विकार आहे. कशावरून सांगताय देवा? आंघोळ करून या पहिले म्हणे, तुम्ही चूळ भरून या आणि मग सांगतो, म्हणजे ती माती झटकून जाईल सगळी अंगाला लागलेली. काय झालं म्हणाले, फार पूर्वी श्रीराम सांगतायत इथं सुंद उपसुंद नावाचे 2 राक्षस राहत होते, सख्खे भाऊ. पण दोघांमध्ये इतकं प्रेम, इतकं प्रेम, इतका विश्वास की काय सांगावं. ते आपल्या भावांसारखे नाही. हल्ली काय अवघड आहे, भावाभावात भावाचा अभाव, वृथा शहाणपणाचा प्रभाव. मग त्या दोघांचं एवढं प्रेम होतं की
पराक्रम होता. त्यांनी दोघांनी तपश्चर्या खूप केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न केला. काय हवंय म्हणाले, आम्हाला अमर करा. अमर नाही करतायत, हा मृत्यूलोक आहे, इथं अमर होत नाही कोणी. 10-20 वर्ष वाढून घ्या फार तर वय. म्हणाले मग असं करा, आमचा मृत्यू तेव्हाच होईल जेव्हा आम्ही दोघं भाऊ एकमेकाला मारू तरच. म्हणाल तथास्तु. याला वाटलं मी याला मारू शकत नाही, त्याला वाटलं तुम्ही नाही. दोघंही जीवाचे, एका नाळेचे, एका जीवाचे जुळे भाऊ, पराक्रमी, बुद्धिमान, अफाट प्रेम एकमेकांचं. कधी डोळे नाही वटारले एकमेकावर. आम्ही एकमेकांना मारू शकत नाही अशी खात्री. मग जोपर्यंत ब्रह्मदेवाचं वर आहे, आता कोणाच्या बापाला भ्यायचं नाही. आपण कोणाच्या हातून मरूच शकत नाही. मेलो तर फक्त समोरासमोर भावाच्या हातून मेला तरच. ही गर्भोक्ती, ही शक्ती, ही प्रतिज्ञा, हा वर मिळाला आणि उन्मत्त झाले. साधी साधी माणसं पण पद मिळाली का जरा गडबडतात. अतिउच्चपदी थोरही बिघडतो, हा बोध आहे खरा. तसं झालं. सामान्य सोडा, चांगलं दिसलं का पळवायचं. काहीही असो, बाईपासून बैलापर्यंत. इथं कमी पडलं, इंद्रापर्यंत गेले, इंद्रावर आक्रमण केलं. इंद्र घाबरला, आपल्याच्याने मरणार नाही. मग काय, याला वरदान असं आहे. ब्रह्मदेवाकडे गेले, म्हणे ब्रह्मदेवा तुम्ही काय उपाधी लावून दिली आमच्या मागे. हा करोना आमच्याकडे पाठवला कशाला, कंट्रोल होत नाही आम्हाला यांचा. ब्रह्मदेव हसले, म्हणाले मी वरदान दिलंय, मग परत घ्या. म्हणे परत घ्यायचं नाही, आउट गोईंगची खिडकी वेगळी, इनकमिंगची खिडकी वेगळी असते. काय करू म्हणाले, नारायणाला शरण जा. इंद्रादिदेव ऋषीमुनींना घेऊन नारदांना पुढे करून नारायणाकडे जातात. नारायणानं सगळं सांगितलं की मेले तर एकमेकाच्या हातानेच मरतील, असं वर असल्यामुळे आम्ही काही केलं तरी मरू शकत नाही आणि आमचा त्रास सुटूच शकत नाही. काहीतरी करा. नारायण असले म्हणाले काही घाबरू नका, बरोबर होईल सगळं. इंद्राला म्हणाले इकडे ये, तुझ्या मस्टरवर किती अप्सरा आहे सध्या. मस्टरच राहते ते नाव टिपायचे, कामगारांचं मस्टर. इंद्राला म्हणे तुझ्या अप्सरा किती आहे. चिक्कार आहेत म्हणे. सगळ्यात नवीन कोणती म्हणे, लेटेस्ट. जुनं मॉड्या झाल्या, जुन्या गाड्या झाल्या का मग पडल्या थप्पीला. पण नवी आली की दिवसाहून 10 वेळा धुता आहे ना. गाडी म्हणतो मी, 9 ते 9 संपला विषय. सगळ्यात नवीन मॉडेल कोणतं आहे तुझ्या अप्सरांचं. आहे म्हणे. कोण म्हणाले, घृताची. मग मी सांगतो असं कर. नारायणाने युक्ती दिली. इंद्र स्वर्गात गेला. घृताची अप्सरा, नखशिकांत सौंदर्य, तारुण्य, लावण्य. मी नाही जास्त, क्षमा करा, श्रीदेहाची विटंबना होईल. आपल्यातून ऋषीमुनी घाबरतील, म्हणजे विरघळतील. ऊर्ध्वरेता स्खलित होईल. एवढं देवांच्या कृपेने तिला मिळालेलं होतं. तिला सांगितलं असं असं कर. त्याप्रमाणे ती आणखी मेकअप करून गेली. इंद्राचं काम आहे, स्वामीचं काम आहे, मालकाचं काम आहे. ब्युटी पार्लरमध्ये वेळ घालून आणखी 10 पट सुंदर कपडे, दागिने, नखरा. 1 नूर आदमी 10 नूर कपडा. चांगले कपडे घातले का माणूस 10 पट चांगला दिसतो. काय कपडे बाबा. 1 नूर आदमी 10 नूर कपडा, 100 नूर गहना म्हणजे दागिने, और 1000 नूर नखरा. सगळं घेतलं आणि गेली. हे दोघं बसले ते जंगलात. लांबून पाहिलं की अरे हे काय काय चमकतंय तिकडे. म्हणाले दोघा भावाने चमकले ती. अरे म्हणले काय या जंगलात कोण आले नवीन, कोणा गावाचं आलं. कळलं मला, तुम्हाला माहीत आहे सगळं. बसलंय डवलात खुदू असं. तुम्हाला भजनी मंडळाचंही पाठ आहे. वार धंदा. गालाला हात लावून म्हणतात गालात, म्हणून आणखी म्हणले बरं बाबा तुम्हाला कळावं म्हणून सांगितलं. यांची लक्ष गेलं. लहाना म्हणाले मी जाऊन पाहतो, कोणतं नवीन तरुणी आहे. मोठा म्हणाले नको नको मी जाऊन पाहतो. तो म्हणणे मी पाहतो. दोघंही जाऊन जा. गेले दोघं. जवळ गेल्यावर बाबा 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 सुटला ताळमेळ यांचा, सुटला संयम यांचा. झाले विकारग्रस्त. आणि तिला म्हणे कुठून आली काय काय वगैरे, माझ्याशी लग्न कर. लहाना म्हणाला माझ्याशी लग्न करते का, तुला महाराणी करेल पट्टराणी करेल. मोठा म्हणाले ए मागे सिनियर मी आहे, मोठा मी आहे, पहिले माझा मान आहे.
पहिलं माझी जबाबदारी आहे, पहिले माझा हक्क आहे. तो म्हणाली इथं काय राजवाड्यांची वाटणे काय, मला विचारू दे, त्याला मी नाही पटलं तर तुझ्याकडे होऊ शकत नाही. तू का असं बोलतो, तू का असं बोलतोय. एका वचनात राहणारे दोघं, मारलं तर दोघांनी एकमेकाला तर मरतील असं वरदान घेतलं तपश्चर्याचं. झाली तू तू मै मै. होता होता रागवले, डोळे लाल झाले, करता करता धक्काबुक्कीवर आले, करता करता दोघांनी हात्यारं काढले त्या पोरीसाठी, घृताची अप्सरासाठी. आणि दोघांची गंडखोर लढाई झाली. भगवान श्रीराम सांगतात, लक्ष्मणा सीता ऐका, एवढी लढाई झाली की त्यानं त्याच्या आरपार भाला खोपासला आणि त्याने याच्या खोपासला आणि दोघंही मेले, घृताची निघून गेली. मरताना एकमेकाचा एवढा दुस्वास केला, एवढं वैर केलं, एवढं कपट केलं, एवढी स्पर्धा केली, एवढी ईर्ष्या केली, एवढं द्वेष केला. आणि त्यामुळे मरताना ज्या वासना त्या शिल्लक राहिल्या, इथंच गाडले, त्यांच्या देहाची माती झाली. किती शेकडो वर्ष आहे ती माती तशीच राहिली. ती माती तुमच्या अंगाला लागली आणि त्या मातीतून त्यांचे संस्कार तुमच्या डोक्यात आले. नसतं आलं तर बरं झालं असतं, आणि हा नसता आला तर का, हा तुमचा दोष नाही आहे. महान पापी चांडाळ त्या राक्षसांच्या प्रेताची माती तुम्हाला लागली आणि ते वाईट गुण, त्या वाईट संकल्पना, त्या वाईट ऊर्जा, त्या निगेटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण झाल्या. म्हणून आता आंघोळ करा, कपडे धुवा, ती माती काढून टाका, परत मला विचारल्याशिवाय अशा ठिकाणी जाऊ नका. त्यांना स्वच्छ केलं, शुद्ध केलं. एक शेकडो वर्षापूर्वी द्वेषानं मेलेल्या राक्षसांच्या मुर्द्याची माती होऊन शेकडो वर्ष झाले, ती कोणाच्या पायाला लागली, सीतामाईच्या. परब्रह्म परमात्म्याची अभिन्न आल्हादिनी शक्ती जगज्जननी जानकी आणि इकडं लक्ष्मण शेषावतार, यांनाही 5 मिनिटात त्यांनी बिघडवून टाकली बुद्धी. हे जर खरं असेल तर शिवयोगी जनार्दन स्वामींची मूर्ती स्थापन केली आहे, मौनेश्वर महादेवाची शिवलिंग स्थापन केलं आहे. इथं होणारं अन्नदान, इथं होणारं ज्ञानदान, इथं होणारा अभयदान, इथं होणारा श्रमदान, इथं होणारा हा भक्तीचा माहोल या मातीला, या परिसराला, या स्टेजला, या मंदिराला आणि पंचक्रोशीला एवढा शुद्ध करून गेलाय की तुम्ही सहज गेले तरी सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीराला स्पर्श करतील. आणि मग वाटेल मंदिरात गेलं पाहिजे, प्रवचनाला गेलं पाहिजे, संतांची सेवा केली पाहिजे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावी म्हणा. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. प्रदान सोडा सोडावे, सोडावे गदान सोडावे, गदान सोडावे, आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. हे वाटणं हीच आपल्या धन्यतेची खूण आहे. दुर्लभम त्रयमयत देवानुग्रहे तुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. हे जनार्दन स्वामींसारखे महापुरुषांची मूर्ती आणि त्यांचं कार्य, त्यांचा जय जयकार, त्यांचं भजन पूजन जे करतात त्याचे संस्कार आहे. काय करू शकतात संत. आणि म्हणून ते जिथे गेले, जिथं थांबले, जिथं बसले किंवा जिथं स्थापन केले, ती भूमी भूमी नाही, ते तीर्थक्षेत्र होतं. आज काय आहे इथं महाशिवरात्राचा उत्सव पाहिला असं वाटतं बाबाजी
यांना याच महाशिवरात्रीचा महिमा कळलाय तो वर्षभर तसाच राहू द्या. अखंड तुमच्या रूपाचं, नामाचं, स्वरूपाचं, स्वभावाचं, सामर्थ्याचं, दिव्यत्वाचं महादेवासह अखंड स्मरण जर राहिलं तर जगात आणखी कोणापुढे हात पसरायची गरज राहणार नाही. एवढा अद्भुत महिमा बाबाजींचा आणि महादेवाचा इथं आहे. फक्त त्याची ओळख करा. अखंड स्मरण. अहो येता जाता वदनी वदता ग्रास गळिता घरी दारी शय्ये अति सुखाचे अवसरी समस्ताची लज्जा त्या जुनी भगवत चिंतन करी करावी तातडी परमार्थाची तातडी करायची आहे. भगवान शंकर अपारम परमोदारम चतुर्वर्गस्य साधनम आहे आणि तो कुठं आहे? मंदिरापुरता नाही. यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा यत्र यत्र देवा सर्वव्यापी महेश्वरा यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा यत्र यत्र देवा सर्वव्यापी महेश्वरा सर्वव्यापी महेश्वरा सर्वव्यापी महेश्वरा सर्वव्यापी महेश्वरा यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा यत्र यत्र देवा सर्वव्यापी महेश्वरा. शंकर अद्भुत आहे, अद्भुत आहे. अखंड त्या स्मरणात राहा. शिव आणि शिवयोग्यांच्या कसा विकल्प येईल, कसं वाईट कर्म होईल होऊच शकत नाही. आणि ज्याला कर नाही त्याला डर कशाला आहे? सहस्रामुखीचा वर्णिता भागला चिरलिया रांडा जेव्हा त्याच्या. लक्षात घ्या मी का सांगतोय. असित गिरीश्यमस्यात कज्जलन सिंधू पात्रे असित गिरीश्यमस्यात म्हणजे पृथ्वीवरचे सगळे झाड त्याची एक लेखणी केली. असित गिरीश्यमस्यात कज्जलम म्हणजे शाई, सिंधू पात्रे समुद्राची शाई. सगळ्या वृक्षांचा बोरू लेखनासाठी केला. असित गिरीश्यमस्यात कज्जलन सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुरवी. आणि लिहायला कोण बसली महिमा? लिखती यदि ग्रहित्वा शारदा सर्व कालम प्रत्यक्ष सरस्वती. तरी भगवान शंकराचा महिमा पुरा होत नाही. तदपि तव गुणानामीश पारम न याती. सामान्यांना कुठं काढणार रे बाबा? ओंजळभर पाण्यात श्वास अडकून मरणारी माणसं अथांग जलाशयाला काय पार करणार? काय पार करणार? इतरांचं सोडा, जे जवळचे असतात त्यांनाही कळतं की नाही मला माहीत नाही. जे जवळचे आहेत ते जवळच राहिले पाहिजे असंही नाही, आणि जे जवळ राहतात ते जवळचेच असतील असंही नाही. तुम्ही रडल्यावर काही लोक येतात तुमचं रडू काढायला. काही लोक तुम्ही रडू नये म्हणून व्यवस्था करतात. यातला फरक काय आहे? रडल्यावर येणारे पुष्कळ आहे, पण रडू नये याची व्यवस्था करणारे खूप कमी आहे. आणि त्याचं नाव आहे रुद्र. भगवान शंकराचं एक नाव आहे रुद्र. ओ मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे. कळत नाही, भ्रमात राहतात माणसं. एक दिवस पार्वती शिवमहिमा सांगायचा आहे आपल्याला. शिवरात्र आहे, महाशिवरात्र आहे. तुम्हाला कंटाळा तर नाही आला? साहेबरावने घड्याळ दाखवले. पंक्ती वेळ झाली का? नाही झाली. अरे हा आनंद आहे. रोजच खाणे, दात आले तसे खातो, काय फरक पडतो? असो ऐसा कोठे आठवची नाही देहभाव हरपला तुझ पाहता सामोरी. महादेवा अखंड जवळ असणारी जगज्जननी परांबा पार्वती एक दिवस रुसली. महादेव म्हणाले, काय झालं ग बाई? आजची पार्वती प्रसन्न आहे.
हसली म्हणजे चांगली. महादेव विचारतात काय झालं, काय विचारतात काय तुम्ही मनासारखं, माझ्या मनस्थितीची कधी तुम्ही काळजी केली का, काय पाहिजे तुला. म्हणाले काय म्हणजे काय, थोडी शेती विकत घ्या. कशाला ग, अरे काय भाव गेलाय म्हणे द्राक्षाचा, 250. आपल्याकडे रुपयाने खर्चायला काही. तुम्ही उठले का स्मशानात, हाय का घरनदारांचा उडी बिराड. काय वर्णन केले संतांनी, चालला वा गजचर्मधारी स्मशानी. येतो का, गजचर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मेळा विराजित. असो, थोडस माझी इच्छा आहे, थोडी शेती घ्या. का, लय किमती वाढल्या शेतीच्या, आता थोडे पैसे मिळतील. अगं कशाला पाहिजे तुला, आणि करणार कोण, एक तर पाण्याचा तुटवडा आहे. मग तुमच्या डोक्यात गंगा आहे ना, एक 12 वळून द्यायचं महिन्यातून 2दा. अगं पण आपल्याकडे ट्रॅक्टर नाही, काही नाही, आणि हा नंदी बैल ज्याच्यावर पाठीवर बसून तुम्ही हिंडा, याला काय काम आहे. हा हे बरं आहे, पण आपल्याकडे नांगर नाही. बळीराम, तुमचा त्रिशूळाचा काय उपयोग आहे, घाला जमिनीत आणि त्यात दुरून त्याला काय धंदा आला बा. आणि त्याला चारा पाणी कोण करील, चाराला माग झाला म्हणत्या. लाखाची बैलजोडीन लाखाचा चारा लागतो वर्षाला. मग तुमच्या गणपती बाप्पा आहे ना लेकरू तुमचं, त्याच्या पुढे लोक दुर्वा टाके द्या, गोळा करून त्याला म्हणा आणून दे संध्याकाळी बैलाला. काय डोके लावतील बाया. अगं कशासाठी हवंय तुला, परत विचारता का तुम्ही, सारखं विचारता का तुला कशाला हवं. हाय का माझ्या अंगावर फुटका म्हणी. बाय एकमेकाला शिव्या देता, अरे जाय दे रे ती लंकेची पार्वती. असं माझ्या नावाने बोटं मोठी त्या बाया, लंकेची पार्वती फुटका म्हणे. नाही काय करावं मी, थोडी शेती घेईल, तुमचा बैल द्या, डोक्यातली गंगा द्या, बैलाला गणपती दुर्वाचा चारा द्या, आणि तुमचा त्रिशूळ नांगर म्हणून पैसे मिळाले. मग काय करायचं तुला पैशाचं, थोडं सोनं घेईल म्हणते. फुटका म्हणी नाही अंगावर माझ्या. भगवान शंकर हसले, मग एवढं करायचं काय कारण तुला. मग काय माझा बाप आहे का म्हणे दुकानात सोनं द्यायला, काही कारण नाही. जगाचा बाप तुझ्या पुढे बसलाय ना. भगवान शंकरने असा हात लावला आणि जट्टेतला एक केस उपटला. शिव महापुराणात कथा आहे, तिला म्हणाले हे घे सोनं. हा तुम्ही माझी चेष्टा करता, तुम्ही माझी चेष्टा करता, आणि तुम्ही माझा काय अपमान करता. अगं तुला सोनं पाहिजे, सोनं पाहिजे, तुम्ही केस दिला जटेतला. तू माझं ऐकशील की नाही उमा, गिरिजा, पार्वती, माझं ऐकशील की नाही. काय, हा बांधून घे आणि कुबेराकडे जा, जगाचा संपत्तीचा स्टोर कीपर कॅशियर कुबेर. त्याला म्हणावं या केसाच्या वजना इतकं सोनं दे, काय दागिने करायचे कर. हंबाडा फोडला पार्वतीने, तुम्ही माझा अपमान करताय म्हणाले. एक केसाचं वजन किती, त्याचं सोनं येईल किती, आणि जाऊ कुठे अलकापुरी पार खूप तिकडे कैलास पलीकडे आणखी. कशाला चेष्टा करता, नाही म्हणा ना. मग तू जाशील की नाही पण, आणि ते काय देणार आहे ते केसाचं. अगं तू जाशील की नाही. आणि पार्वती म्हणाले बर, जर अपमान झालं तिला तर मग पहा. बर, एक केस पदराला बांधून घेतला गाठ मारून साडीच्या. नंदी बैलाला म्हणे चाल, डिझेल पाणी करून दिलं देवाने सगळं. निघाले, लांबून पाहिलं फक्त. कुबेर भगवान शंकराचा मित्र आणि भक्त पण आहे. कारण म्हणे काय गर्दी आहे, काय चमकतंय. दूत म्हणाले नंदी बैल आलाय महादेवाचा. बसलं कोण, म्हणाले जगन्माता जगज्जननी पार्वती. हो 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 हो. आसन सोडलं, घ्या आरत्या, घ्या रांगोळ्या, बोलवा ते काय उभे मागे, यांना काय म्हणतात, चोपदार, फटाके, चला चला चला, कोण आले, चला चला चला. त्यांचं ठीक आहे, माझं कुठे एवढं स्वागत करतात. मी दचकलो फटक्याला मग, माहिती तुम्हाला. बरं 2-4 जण धरले, हे म्हणे तर अवघड झालं तुम्हाला. आम्हाला सवय नाही रे, आम्ही लहान आहोत, सामान्य आहोत. जे फटाक्यां जो तडाखा सुरू झाला, लोटांगण घातले.
विश्वातलं सर्वोच्च सुख माझ्या दृष्टीने माझे भगवान शंकर आणि पार्वती माता पिता आहेत माझे. जगन्माता नाही आली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली. ओवाळीचे कापुराने भक्ता प्रसन्न झाली. सोन्याच्या पावलाने घातला सडा मुखी तांबूर वेडा. अति शोभे हिरवा चोडा साधा पेडा. सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली. ओवाळे ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली. सोन्याच्या पावलाने भावभक्तीच्या केल्या माळा घातला अंबिकेच्या गळा. आहे वाजे घुंगुर माळा महालक्ष्मी आली. ओवाळे ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली. सोन्याच्या पावलाने अंबिकेची पडली ओटी लावले चंदनाची ओटी. ती तुझी जग जेठी झाली दर्शनाला धाटी. सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली. ओवाळे ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली. सोन्याच्या पावलाने स्वागतम सुस्वागतम सुप्रभातम. रत्न कुठून रांगोळ्या घातल्या स्वागताला. कुबेर आहे त्याला काय कमी आहे. स्वागत आहे. उंच आसनावर बसवलं. आई साहेब तुम्ही निरोप दिला तर मी आलो असतो गाडी घेऊन. तुम्ही यायचं काय कारण होतं मला सांगा. फक्त तुम्ही सांगा काय काम निघालं तुम्हाला माझ्याकडे. तुम्हाला सांगायला कदाचित वेळ लागेल त्याच्यात मी पूर्ण करेन. पायाजवळ बसला. मर्यादा धरायची असते. देवाची महादेवाची महादेवींची महनीय व्यक्तींची वंदनीय व्यक्तींची त्यागी विरागी वितरागी तपस्वी व्यक्तींची ज्येष्ठांची श्रेष्ठांची वरिष्ठांची वेदोनारायणांची ज्ञानींची प्रतिभावंतांची सिद्धपुरुषांची साधकाच्या परमोच्च अवस्थेला गेलेल्या पुण्यात्म्यांची एक मर्यादा आहे. तरच या भानगडीत पडा नाही तर नाही. किती मर्यादा असते किती. भगवान शंकर आणि नारायण कुठेतरी एका मंडपात भेटले कार्यक्रमाला यज्ञाच्या. हसले महादेव एकदा. काय नारायणा फार पातळ माया केली. जशी मानुरीच्या लोकांनी भाऊ पाटील वर्षी माया पातळ केली तसं काही झालं का काय तुमचं. काय येत नाही कैलास पर्वतावर. भगवान नारायणाने हात जोडले. महादेवा पुष्कळ इच्छा आहे पण काय करू. माझ्याकडून तुमचा अपमान होतो तिथं आल्यावर. छे अपमानाचं काय करणे. सांगितलं महादेवा जिथं आपलं आराध्य राहतं जिथलं आपण उपास्य राहतं सर्वोच्च दैवी शक्ती भगवान शंकर आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्रैलोक्याचा मायबाप आहात तुम्ही. कारुण्य सिंधू भवदुःखहारी अशी तुमची अवस्था आहे. शंभू कैलासीचा राजा तया दंडवत माझा असं संत सांगतायत. अशा तुमच्या राहण्याच्या कैलाश पर्वतावर येऊन तुम्हाला भेटायचं माझ्याकडून अपमान होतो. म्हणजे काय अपमान. म्हणाले मी तिथं पायाने चालत आलो असा तर माझा पाय त्या कैलास पर्वतावर लागतो. जे माझं पाय त्या कैलास पर्वतावर लागतात त्या पर्वतावर तुम्ही बसलेले आहात. तुम्ही जिथं बसलात ती जागा आमच्या दृष्टीने वंदनीय ती पावन आहे सर्वोच्च अद्भुत आहे दिव्य आहे. आणि देवानं गुरुदेवानं जी वस्तू वापरली जी जागा वापरली जे स्थान वापरलं त्याला पाय लावायचा नसतो. योग्यतेची कधी पायमल्ली करायची नसते. पण तुम्ही कधी पाय लावला म्हणून मग यायचं म्हणल्यावर पाय लागतोच ना.
मग महादेव हसले, मग हे रूप टाकून द्या, बिगर पायाचं रूप घेऊन या. भगवान नारायण हसले, बर देवा तुम्ही अक्कल दिली, आता येईल बिगर पायाचं रूप. आणि नारायणानं शेष नागाचं रूप घेतलं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म परमात्मा नारायण नीच योनी स्वीकारली. का चालेल, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. जर नरकात जायची भीती घातली ते चालेल, पण सर्वोच्चतेची प्राप्ती होत असेल तर त्या रूपाला नीचतेलाही स्वीकारायची तयारी ठेवा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. घातलिया भय नरका जाने घातलिया भय नरका जाने घातलिया भय नरका जाने. गमने सत्य होय तू गमने सत्य व्हावे सहाय्य. हो गमने सत्य होय होय सहाय्य. गमने सत्य कर्म व्हावे सहाय्य. घातलिया भय नरका जाने घातलिया भय नरका जाने घातलिया भय नरका जाने. भगवान नारायण नागाचं रूप घेऊन गेले. नागाला पाय नाही, त्यामुळे कैलासाला पाय लावायचा प्रश्नच नाही. मर्यादा सांभाळायची आहे माझ्या देवाची, महादेवाची, माझ्या मृत्युंजयाची. तो मृत्युंजय देवाधिदेव म्हणून त्याची मर्यादा. त्यानं निवासस्थान केलेल्या कैलासाला पाय राहू नये, मंदिराच्या उंबऱ्याला पाय लावू नये, गाभाऱ्यात गेल्यावर देवाला पाय लावू नये, आणि देवाला डोकं टेकताना तळपाय जमिनीला लावू नये. पाय असे करावे. तुम्ही मग आले असले पाहिलं असलं भाऊ पाटील कसं दर्शन घेतलं ते. अजून दर्शन घ्यायचं माहीत नाही, क्रम कसा माहीत नाही, दर्शन कसं माहीत नाही, आसन कसं माहीत नाही, हात कसे माहीत नाही, पादुकांचं दर्शन माहीत नाही. कुठंतरी याची एक जाणीव खंत निर्माण झाली पाहिजे. आणि मग ज्यांना कळतं, ज्यांना समजतं, त्यांच्या माध्यमातून जीवनात उचित प्रवास सुरू केला पाहिजे. नागाचं रूप घेतल्यावर पायच नाही, पाय लावायचा प्रश्नच नाही. आणि त्या रूपात सरपटत भगवान नारायण नागाच्या रूपात कैलास पर्वतावर जाऊन असे फणा काढला. शंकर भगवंताने ओळखलं, त्यांना काय कमी आहे. एका क्षणात ओळखले हा नाग नाही आहे, हा नारायण आहे. माझी मर्यादा सांभाळायची, माझ्या कैलास पर्वताची मर्यादा, माझ्या निवासस्थानाची मर्यादा, माझ्या साधनाभूमीची मर्यादा, माझ्या कैलास पर्वताला पाय लागू नये म्हणून हा नीच योनी स्वीकारली, पण मर्यादा सांभाळली. भगवान शंकराला एवढा आनंद झाला, उचलला तो नाग आणि गळ्यात घातला. कंठी शोभे गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे. हे का सांगतोय? देवाधिदेव सगळे एवढी मर्यादा सांभाळतात, आपण किती सांभाळतो? ही मर्यादा सांभाळा. प्राप्त होणं वेगळं, परिचय होणं वेगळं, आणि प्रसन्नता मिळवणं त्याच्यापेक्षा वेगळं आहे. याचा अर्थ फक्त गाभाऱ्यातच ना 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 ना. जिथं महादेव आहे तिथं. मग अशी कोणती जागा आहे जिथं महादेव नाही? इथं तर सांगितलं यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा. या सर्वव्यापी भगवान शिवाचा साधनेनं साक्षात्कार करून घेतलेले सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज हे शिवयोगी महापुरुष आहे. त्यांच्या दृष्टीनं प्रत्येक अणुरेणूत फक्त तो भरलाय, या दृष्टीने ते पाहत होते. बाबाजी जातेगावला होते, महादेव मंदिराची जीर्णोद्धाराची कामं चालू होती, आणि कुठून तरी 150 साधूंची झुंड तिथे गेली. कुठल्या आखाड्याचे होते मी सांगत नाही, कुठल्या पदावरचे होते मी सांगत नाही. नमस्कार चमत्कार साधूंच्या पद्धतीने झाला. ओम नमो नारायण झाला, आणि तो नमस्कारही झाला. आम्हाला इथं राहायचं आहे म्हणाले, राहा. आम्हाला खायचं आहे म्हणे, खा. पिंप आणले होते गावठी तुपाचे भरलेले गाईचे, बाकीचं नाही सांगत. लाव गांजा, 5 किलो गांजा, 10 किलो गांजा,
8 दिवसात असे लाल बुंद पडले सगळे. यार एवढं मागितलं तेवढं देऊ राहिले बाबा यांच्याकडे. काय बा जे मागितलं ते नाही म्हणतच नाही. साधूंच्या दिंडीने मागितलं की बाबा, साधू म्हणजे भगव्या कपड्यातले, की बाबाजी लगेच इशारा करायचे, ते हजर काही तासात. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिले रोकडे मनोरथ, असे सेवक बाबाजींजवळ होते, आजही आहेत. फक्त इशारा काफी आहे. मग त्यांचा जो मुख्य होता तो बाबाजींकडे आला. कौन गुरु परंपरा है, कौन मंत्र है, कौन साधना है, कहाँ साध्य भूमि है, कहाँ तपोभूमि है, कौन से चक्र का मंथन किया है, कौन सी कुंडली जागृत की है, किसी मंत्र के आधार से, कौन गुरु परंपरा, कौन अखाड़ा परंपरा. खूप खूप विचारायला लागले. बाबाजी म्हणाले एवढं काही कळत नाही आम्हाला, आम्ही मोडके तोडके साधू आहे. मग तुम्हाला कसं कळतंय, काय चाललंय, कशा. बाबाजी म्हणाले आम्हाला एक काहीच कळत नाही, फक्त एकच कळतं. काय कळतं? आणि बाबाजीने हात जोडून सांगितलं, जिथं जिथं पाहतो, जिथं जिथं जातो, जे जे करतो ते संपूर्ण शिव आहे, एवढीच माझी धारणा आहे, एवढीच माझी मान्यता आहे. फक्त शिव, जाईल तिथं शिव, उठेल तेव्हा शिव, बसेल तेव्हा शिव, आणि करेल ते शिव. प्रेरणा शिवांची, मंत्र शिवांचा, उपासना शिवांची, साधना शिवांची, षटचक्र भेदन शिवांचं, दर्शन शिवाचं, साक्षात्कार शिवांचा, संकेत शिवांचा. हा एका शब्दात सांगितला, फक्त शिव समजतो सगळं. आणि मग घाबरले सगळे. अरे हा साक्षात्कारी आहे. आपण बसलो भजे पुऱ्या खात, धडाधड जनार्दन स्वामींच्या त्या सिद्धीचा चमत्कार पाहिला. आणि साधू लोकांनी क्षमा मागितली, क्षमस्व परमेश्वर म्हणून निघून गेले. मी का सांगतोय? ही दृष्टी, ही साधना, हा अभ्यास, जाईल तिथं पाहिल तिथं शिव समजणाऱ्या जनार्दन स्वामींचा महिमा एवढा अपार आहे. यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा. बाबाजी त्र्यंबकेश्वरला होते. 72-73ची घटना आहे. मी त्र्यंबकेश्वरचाच असल्यामुळे रोज सकाळी नोकरीवर जाण्यापूर्वी जायचो. थोडी सेवा, थोडी चर्चा. बसलो होतो. सकाळची वेळ होती. आषाढ की भाद्रपद माझ्या लक्षात नाही, पण कवळ गवत जमिनीवर असं उगवलं होतं. बाबाजीचं श्रमदान चाललं होतं, लेवल चालली होती भात शेतीची. बाबाजींच्या जवळ असं एक मोठं फडकं राहायचं, असं पुसायला वगैरे. बाबाजी माझ्याशी बोलत होते. अर्थात ती चर्चा परमार्थावरती, प्रपंचाची नाही. करावी तातडी परमार्थाची. काळ्या मसाल्याचे डांगर कसे काढत्या, इथं येऊन विचारलं तोंड कुठं त्या बाईचे. भवाने याच्यासाठी काही जागा आहे का? इथं फक्त एकच आहे. काय? भगवान शंकर आणि शिवस्वरूप जनार्दन स्वामी महाराज यांच्या रूपाचं, यांच्या स्वरूपांचं, यांच्या स्वभावाचं, यांच्या सामर्थ्यांचं, या दिव्यत्वाचं स्मरण करायचं, सान्निध्य करायचं, सेवा करायची. कसे दिसत होते, कसे बसत होते, कसे बोलत होते, कसं देत होते, कसं घेत होते, कसं जात होते, कसे येत होते, कसे पाहत होते. वेगवेगळ्या कृती असतील, पण त्या कृतीचा एकच भाव होता, तो म्हणजे यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा. बाबाजींनी असं फडकं घेतलं. मी बसलेलो पालखीजवळ, मग ते असं ठेवलं, ते पडलं खाली. असं होतं कधी कधी, आपले रुमाल पडतात. पडल्यावर बाबाजी खाली वाकले आणि तो घेतला असा, आणि परत असं घेऊन तोंड पुसणार, तर बघितलं, अबा बाबा बाबा बाबा, अरे 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 अरे. म्हणजे बाबाजी काय झालं, काय झालं बाबाजी? काही किडा आला का गवताचा, काही चावलं काय, विंचोय का काट्या, काय झालं बाबाजी? अरे हे पाय ना, अरे हे पाय ना, हे पाय ना. म्हण काय बाबाजी? काहीच नाही याच्यात, बारीक गवताचा कोंब उपटून आला. मग जाऊ दे, त्याला काय होतं बाबाजी? नाही भाऊ पाटील, संन्यास घेताना कुठल्याही
कुठल्याही सजीवाची हत्या करायची नसते. ही अग्नीसमोर गुरूंसमोर शपथ घ्यायची. या तृणाला जीव आहे, या गवताला जीव आहे. आमच्या दृष्टीने तो गवत नाहीये, आमच्या दृष्टीने यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा. एक गवताचं पातव पटलं, ही शिवहिंसा आहे, ही जीवहिंसा आहे. म्हणून संन्यास धर्म भ्रष्ट होतो. म्हणून बाबाजींनी 24 तास उपाशी राहून त्याचं प्रायश्चित्त घेतलं. मी जिवंत आहे पाहणारा. तर संन्याशांनी कशा नियमात जगायचं असतं. कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे 5 प्रकारच्या शपथा असतात. त्यातला एक आहे, एवढी काटेकोरपणे जनार्दन स्वामी पाळत होते. सब में शिव देखता हूँ, सगळ्यात शिव पाहतो. आणि ते संन्यासी घाबरले, वळून नाही पाहिलं, पाय लावून पळाले. मी का सांगतोय, तुमचं परम भाग्य आहे की तुम्ही जनार्दन स्वामींना पाहिलंय. त्यांच्या दिव्य समाधीवर महिन्याला येणारे अनेक मुलं मुली तरुण तरुणी स्त्री पुरुष मी पाहतो. जेव्हा जेव्हा पंक्तीत वाढायची आबळ होते, फक्त एक आवाज देतो मी, मानुरीच्या मुली मुलं उभे राहा. आणि 150 एका क्षणात उभे राहतात. जिथं वाढायची तारंबळ आहे तिथं पाट्या घेऊन ती पंगत पूर्ण करतात. कारण माझ्या बाबाजींचा उत्सव आहे, माझ्या बाबाजींचा आश्रम आहे, माझ्या बाबाजींची समाधी आहे, तिथला प्रदोष उत्सव आहे. तिथं काही त्रास व्हायला नको. ही अंतःकरणात ज्याच्या स्मरण मात्रेनं सद्भावना आहे त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहील का. झोपेत उठलं तरी सांगा, लागली समाधी स्वामींची कोपरगाव बेटाचे. लागले समाधी स्वामींचे कोपरगाव बेटाच. लागले समाधी बाबांची कोपरगाव बेटाशी. लागले समाधी बाबांचे कोपरगाव बेटाशी. कोपरगाव बेटाशी. कोपरगाव बेटाशी. काशी विश्वनाथ पाशी. काशी विश्वनाथ पाशी. लागले समाधी स्वामींची कोपरगाव बेटाशी. लागले समाधी बाबांचे कोपरगाव बेटाशी. इथं आहे बाबाजी आहे, इथं महादेव आहे, सगळं आहे. पण अद्भुत समाधी तिथं आहे. महिन्यातून फक्त 4 तास द्या. प्रदोष पर्वकाल भगवान शंकराला खूप प्रिय आहे. त्या पर्वकालावर संध्याकाळी 7ला पालखी निघते, 7:30ला आरती होते, 8ला भाऊपाडीचं प्रवचन होतं, 9ला पंगत होते. सुरुवातीला कमी लोक होते. गेले 34 वर्ष माझे फक्त 2 प्रदेश चुकले. दर महिन्याला दुनिया इकडचिकडं हो. एकदा माझी बहीण वारली तर कोळवाडीची म्हणून मला जाता आलं नाही, आणि एकदा महापूर होता कोपरगावचा म्हणून जाता आलं नाही. दुनिया इकडची इकडं हो. नियम चालला पाहिजे. नामा म्हणे केशवराजा केला नेम चालविमा. महिन्यातून 4 तास 40 माणसावर सुरू झालेला प्रदोष आज 10,000च्या पुढे लोक दर प्रदोषला येतात. कुठून येतात माहीत नाही. 6 वाजता काही नसतं, 7ला गर्दी होते. आरतीला 5,000, प्रवचनाला 10,000, पंक्तीला 12,000. आणि पुढचे 14 वर्ष पंक्ती बुक आहेत. देणारे खूप आहेत, खाऊ घालणारे खूप आहेत, फक्त खाणारे कमी आहेत. आणि ती जागा भरून काढा. त्या जागेशी कुठंतरी नातं जोडा, त्या व्रताशी नातं जोडा, त्या संतांशी नातं जोडा. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची. महाशिवरात्र पर्वकाल आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांना प्रार्थना करा. एक वेळ प्रपंच विसरलो तर चालेल बाबाजी, पण किमान दिवसातून एकदा का होईना तुमच्या या मंदिरात मला दर्शन करण्याची आठवण द्या, स्मरण द्या. आणि नाही दिलं तर तो दिवस अन्न पाणी सोडून द्या. क्षमा मागा त्यांच्या समोर येऊन की चुकलो बाबाजी. बस्ता बांधायला गेलो, सुपारी फोडायला गेलो, दाव्याला गेलो, गर्भणीला गेलो. जा, प्राधान्य इथं द्या. आणि चुकलं तर सांगा, बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मी करू.
बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी माया मी करू तू माय मी करू स्वामी तू काय मी वासरू माया मेरे करो तू माया मी वासरू माय मिले करू स्वामी तू गाय मी वासरू तू माया मेरे करो स्वामी तू गाय माया मी वासरू बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तू माय मिले करू बाबा तू कसा विसरू स्वामी माया मी करू पाच 25 पाठीशी असता पाच 25 पाठी असता कुटवर धीर धरू तू माया मेरे करो स्वामी तू माया मेरे करो बाबा तू माझा विसरू स्वामी तू माया मेरे करो कोरा कागद काळी दिशाई कोरा कागद काळी शाये देण्यास आणला भरू तुम्हा कसा विसरू स्वामी माया मेरे करू बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तू माया मेरे करू तू माय मिले करू स्वामी तू माय मी वासरू माया मेरे करो स्वामी तू माया मे वासरू तुम्हा कसा विसरू स्वामी तू माया मेरे करो बाबा तू माया मे विसरू स्वामी तू माया मे वासरू अद्भुत महिमा आहे शिवयोगांचा आणि शिवाचा तुमच्या परमार्थिक परमभाग्यानं उत्सव शिवरात्रींचा मंदिर मौनेश्वर शिवांचं स्थापना मूर्ती शिवयोगी जनार्दन स्वामींची असा अपार महिमा एकत्र जुळून आणला त्याचं तुम्ही सोनं केलं अशीच शिवसेवा शिवयोग्यांची सेवा समर्पणानं प्रत्यर्पणानं सान्निध्यानं भजनानं करण्याचा प्रयत्न करा जीवन धन्य होईल जीवन संत समागमे धरावे आवडी करावी तातडी परमार्था सिल्लोड जवळ रामकथा होती रामरायाच्या अद्भुत दिव्यचरित्र चिंतनाचा 8 दिवसाचा कार्यक्रम संपला आणि लगेचच कोपरगावीला आलो परस्पर आजपर्यंत तिथे 5 दिवस शिवमहिमा शिवयोगांचा महिमा शिवरात्रीचा महिमा शिवनामाचा महिमा शिव उपासनेचा महिमा शिवालयाचा महिमा यावर 5 दिवस गुरुमाऊलींची त्यांच्या शक्तीवर प्रवचन सेवा केली दुपारी 1:30 वाजता आज मोकळा झालो इकडे फोन सुरू झाले श्रावणचे रवीचे कोणाकोणाचे नावे घेऊ भाऊ कुठवर आले येतो पण मी खूप थकलो आहे 14 लाख लोक निवृत्तीनाथ यात्रेला आले होते 15 दिवसापूर्वी
ती धूळ प्रदूषण त्यामुळे थोडा खोकला थोडा घसा, तरीही हे कार्यक्रम झाले. तसा फार प्रकृती स्वास्थ्याचा हे नाही आहे प्रकार, पण तुमचं प्रेम खूप आहे माझ्यावर नाही, देव गुरुदेवांवर. आणि त्या प्रेमापोटी मला तुम्ही ओढून घेतलं, तुम्ही मला बसवलं, स्वागत केलं, बोलायला प्रवृत्त केलं, बोलायला लावलं. जे बोललं ते तुम्ही ऐकलं. तुम्हा सर्वांप्रती कृतज्ञता भावनेचा दंडवत घालतो. अशीच श्रद्धा सतेज ठेवा, अशीच भावना अखंड ठेवा आणि अशीच सेवा अव्याहत करा. याच्यासाठीच मनुष्य जन्म आहे. मनुष्य देहाच्या निकारणे सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. झालेली सेवा ज्यांच्या शक्तिस्फूर्ती प्रेरणेवर झाली त्या गुरुदेवांच्या महादेवांच्या चरणावर समर्पित करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो चोपदारांसह आणि थांबतो. मला जाण्यासाठी रस्ता द्या. खूप लांबचा प्रवास आहे. अजून जाताना 2 ठिकाणी भेटी द्यायच्या आहेत. महाशिवरात्रीचे गावोगावी उत्सव. नुसतं या, नुसतं बोला, नुसतं बसा. महाप्रसाद तयार आहे फराळाचा. आपल्यासाठी सगळी वाढणारी मंडळी आहे, देणारी मंडळी आहे, खाऊ घालणारी मंडळी आहे. दर्शनही घ्या, प्रसादही घ्या आणि प्रसन्नतेचा कृपा प्रसाद घेऊन महाशिवरात्रीचा पर्वकाल धन्य करा. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पार्वती महादेव बाल कृष्ण भगवान की जय. दत्त 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 लक्ष्मी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की